महाराष्ट्रातलं असं एकही घर नाही आहे की ज्या घरांची सकाळ पोहे आणि उपम्याने होत नाही. तर महाराष्ट्रातल्या घरांची सकाळ ही पोहे आणि उपम्याशिवाय अपूर्ण आहे. चला तर मग आज आपण तोच उपमा कसा करायचा ते बघूया. तर मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या जर वापरून तुम्ही तुमचा उपमा केला तर अगदी परफेक्ट तुमचा उपमा होईल. तर रवा कुठला घ्यायचा, किती भाजायचा, त्यात पाणी किती घालायचं, तो कसा भाजायचा, या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्यात. तर त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचासुद्धा उपमा अगदी परफेक्ट होईल. तर मी आता काय केलं आहे, कांदा कापून घेतला आहे. तर कांदा किती घ्यायचा, तर ज्या वाटीनं मी रवा घेतला त्याच वाटीनं मी कांदा घेतला आहे. म्हणजे 1 वाटी रवा तर 1 वाटी कांदा. तर कांदा आपल्याला कापून 1 वाटी झाला पाहिजे. तर आता आपण पुढची कृती बघून घ्या. तर पाणी किती घ्यायचं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा असतो. तर मी ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्याच वाटीनं मी पाणी घेतलं आहे. तर मी ज्या वाटीनं रवा घेतला होता त्याच्या तिप्पट नाही म्हणणार मी. जर मी 1 वाटी रवा घेतला आहे तर मी 2.25 वाटी पाणी घेतलं आहे. तर मी 3 वाटीला अगदी थोडं कमी इतकं पाणी घेतलं आहे. आता रवा कुठला घ्यायचा, तर आपण रवा घ्यायचा नाही आहे, सुजी घ्यायची आहे. आपण रवा घेताना त्याच्यावर लिहिलेलं असतं सुजी म्हणून. तर उपम्यासाठी तुम्ही सुजीच वापरायची आहे. कारण तुम्ही रवा जर घेतला तर रवा हा स्पेशली सांज्यासाठी वापरला जातो. तर उपम्यासाठी तुम्ही सुजी घ्यायची आहे. सुजी घेतली ना तर तुमचा रवा अगदी मस्त होईल, उपमा अगदी परफेक्ट होईल. तर तुम्ही उपम्यासाठी सुजीचाच वापर करायचा आहे. तर आता व्यवस्थित आपला रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी सारखं त्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर तो करपू शकतो. तर तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजला आहे. तरी पण आपण 2 ते 3 मिनटं अजून भाजून घ्यायचं आहे. आता टेक्स्चर बदललं आहे रव्याचं आणि अजिबात कुठंही करपलेलं नाही आहे किंवा खूप घाई झाली नाही आहे. तर टेक्स्चर बदलल्यानंतरसुद्धा अगदी घरभर त्याचा वास पसरला पाहिजे इतपत आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला मी फरकसुद्धा दाखवते. तर हा कच्चा रवा आहे आणि हा भाजलेला रवा आहे. तर तुम्हाला टेक्स्चरमध्ये कलरमध्ये फरक जाणवत असेल. अजिबात कुठेही घाई झालेली नाही, अगदी परफेक्ट रवा भाजून घ्यायचा आहे. तर फोडणीसाठी जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचेत. तर उपम्यामध्ये मोहरी खूप छान लागते म्हणून मी मोहरी जास्त आणि जिरा थोडं कमी घालते. तर जिरा मोहरी छान तडतडली की आपण त्यात ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मिरच्यासुद्धा छान तळून द्यायच्या आहेत आपल्या. आणि त्यानंतर मग आपल्याला कांदा घ्यायचा आहे. तर कांदा मी तुम्हाला आधीच सांगितलं की 1 वाटी कांदा आपण घेतला आहे. ज्या वाटीनं मी रवा घेतला होता त्याच वाटीनं मी कांदा घेतला आहे. तर कांदासुद्धा आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचा आहे. तर आता आपल्या मिरच्या छान तळल्या गेल्या आहेत. आता आपण त्यात कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदासुद्धा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे कमी गॅसवर. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कांदा आपला परततोय. तोवर आपण जे पाणी घेतलं होतं ते पाणीसुद्धा गरम करून घ्यायचं आहे. थंड पाणी आपल्याला घालायचं नाही, कारण थंड्या पाण्याने उपम्याची चव जाऊ शकते. तर आपल्याला गरमच पाणी करून घ्यायचं आहे. तर आता कांदासुद्धा आपला छान तळला गेला आहे. आता त्यात आपण कढीपत्ता घालायचा आहे. तर कढीपत्ता आता का, कारण काय होतं कांदा परतायला 5 ते 10 मिनटं लागतात. मग कढीपत्त्याचा स्मेल सर्व निघून जातो. त्याच्यामुळे मी कढीपत्ता आता घालते. सेम शेंगदाण्याचं पण तसंच होतं. जर आधी शेंगदाणे घातली, कारण आपण खिचडीला वगैरे शेंगदाणे आधी घालतो, पण ते शेंगदाणेसुद्धा असे तळल्यासारखे होतात. कारण खिचडी खूप वेळ शिजते, तसं उपमा नाही आहे. 5 मिनटात उपमा कोरडा होतो आणि ते शेंगदाणे मग तळल्यासारखे लागतात. म्हणून मी शेंगदाणे ह्या स्टेजला घातले. आणि हिंगसुद्धा मी आताच घातला आहे सेम, कारण की कढीपत्त्याचा आणि हिंगाचा वास अगदी निघून जातो, कारण कांदा परतायला आपल्याला वेळ लागतो. तर आता आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी यात घालून घ्यायचं आहे, कारण आपली फोडणी अगदी परफेक्ट झालेली आहे. कारण शेंगदाणे टाकल्यानंतर मी 1-2 मिनटं ते परतून घेतले. त्याच्यामुळे शेंगदाण्याचासुद्धा कच्चापणा निघून गेला आहे आणि कढीपत्त्याचासुद्धा कच्चापणा निघून गेला आहे आणि त्याचा स्मेल टिकून राहणार उपम्यात. त्याच्यामुळे मी ह्या स्टेजला पाणी घालून घेतलं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. आता हे पाणी छान उकडलं पाहिजे. म्हणजे उकळी आल्यानंतरसुद्धा आपण याला 3 ते 4 मिनटं छान उकडून द्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण कांद्याचा मिरचीचा स्वाद जो आहे तो ह्या पाण्यात उतरला पाहिजे, तरच आपला उपमा अगदी छान टेस्टला होईल. तर मी उकळी आल्यानंतरसुद्धा 3 ते 4 मिनटं अजून उकडून घेतलं आहे. आणि त्यात आता जो आपण रवा भाजून घेतला होता तो रवा घालून घ्यायचा आहे. तर अगदी हळूहळू ढवळत मी हे मिश्रण मिक्स करून घेते. तर तुमचा जर रवा अगदी परफेक्ट भाजलेला असेल तर अजिबात गुठळ्या होणार नाही
आणि जर रवा कच्चा राहिला तर मग गुठळ्या होऊ शकतात. पण जर रवा व्यवस्थित भाजलेला असेल ना तर अजिबात एकही गुठळी होणार नाही आणि आपला रवा मस्त असा फुलेल. आणि काय होतं, सुजी जाड असते त्याच्यामुळे त्याच्यात गुठळी होण्याची शक्यता फार कमी असते. त्यातल्या त्यात तुम्ही व्यवस्थित भाजला तर अजिबात गुठळ्या होत नाही. आता तुम्ही बघू शकता आपल्या रव्याने पूर्ण पाणी असं शोषून घेतले. तर आता 5 मिनटं आपण काय करायचं आहे, झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी त्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि 5 मिनटं त्याला वाफवून घेते. तर तुम्ही बघू शकता की झाकण काढल्यानंतर अगदी परफेक्ट आपल्याला रव्याला ते पाणी परफेक्ट झालेलं आहे. अजिबात कमी किंवा जास्त असं झालेलं नाही आहे. प्रत्येक रव्याचा दाणाने दाणा फुललेला आहे. कुठंही कच्चा रवा तुम्हाला दिसत नाही आहे. अगदी परफेक्ट रव्याचं उपम्याचं आपलं टेक्स्चर आलेलं आहे. तर आपण एकदा हलवून घ्यायचं आणि परत 1-2 मिनटं झाकण ठेवून त्याला अशी छान एक वाफ काढून घ्यायची. तर मी परत त्याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. तर रव्याचं टेक्स्चर अगदी उत्तम आलेलं आहे आपल्या. तर आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं एक आपल्याला वाफ काढून घ्यायची. तर 2 मिनटं वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला उपमा झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.